अवैध पाणी पुरवठ्याचा मोठा प्रकार उघडकीस, मडपाणा अवैध पाईपलाईन उकडून टाकली। भिवंडी शहरात अवैध पाणी पुरवठ्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे। मेट्रो हॉटेल परिसरात महानगरपालिकेच्या पाणी विभागाने कारवाई करत गटर लाईन आणि मुख्य पाईपलाईनला जोडलेली अवैध पाईपलाईन उखडून टाकली आहे। भिवंडी शहरातील मेट्रो हॉटेल परिसरात महानगरपालिकेच्या पाणी विभागाने धाड टाकत अवैध पाणी पुरवठ्याचा पर्दाफाश केला। तपासादरम्यान अवैधरित्या टाकलेली पाईप थेट गटर लाईन आणि मुख्य पाईपलाईनला जोडून पाणी चोरी करून पुरवठा केला जात असल्याचे समोर आले। यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत ही संपूर्ण अवैध पाईपलाईन काढून टाकण्यात व्यवस्था नष्ट केली। महानगरपालिकेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही तिसरी मोठी कारवाई असल्याची माहिती देण्यात आली आहे। ही कारवाई आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार करण्यात आली। कार्यकारी अभियंता संदीप पटनावार आणि उपअभियंता सरफराज अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी तपास करून अवैध पाणी पुरवठ्याचा भांडाफोड केला। या कारवाईत पथक प्रमुख विराज भोईर, नफीस मोमीन, इंजिनियर रत्नदीप भालेराव आणि अराफत खान यांनी सहभाग घेतला। दरम्यान शहरात पाणी चोरी किंवा अवैध पाणी पुरवठा करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। माननीय कमिशनर साहेब तथा कार्यकारी अभियंता माननीय पटनावर साहेब यांच्या आदेशान्वये पथक प्रमुख विराजी भोईर, सहाय्यक पथक प्रमुख नफीस मोमीन, इंजिनियर अरफत खान, रत्नदीप भालेराव यांच्या नेतृत्वाने आम्ही ही कारवाई करत आहोत। ही कारवाईची मोहीम ही यापुढेही चालू राहणार आहे। सदर कारवाई ही मेट्रो हॉटेलच्या समोर नाल्यामध्ये जे 2 इंच 4 इंच पाईप गेलेले आहेत त्याची कारवाई चालू आहे। त्यांच्यावर कुठली प्रकारची कारवाई? सध्या स्थिती आम्ही जे लेटेस्ट कारवाई करण्यात आल्या या कारवाईमध्ये आम्ही 4 लाखाची फाईन मारली चौथाणी कंपाऊंडवर। त्यानंतर औचितपाडा इथे कारवाई केली, त्यांना 2 लाखाच्या पुढे फाईन मारलेली आहे। अशा कारवाई ज्या चालू आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करून आम्ही पाणी पुरवठ्याच्या हिशोबाने फाईन मारत आहोत। अभियान पुढे कार्यान्वित राहणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.